नमस्कार ट्रेडर्स, कसे आहात सर्व मित्रांनो? आज 30 एप्रिल, आजची मार्केट आपण सर्वांनी पाहिली असेल. मित्रांनो, आज निफ्टी गॅप डाऊननी पडला, मार्केट खाली गेले आणि 12 वाजता बरोबर मार्केटने बाउन्स बॅक दिला आणि मार्केट अप साईडला गेले आणि अप साईडला जाऊन बंद झाले. मित्रांनो, काल आपण 24,300चा पुट ऑप्शनचे विश्लेषण केले होते, अनालिसिस केले होते आणि त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ केले होते. 408 मी तुम्हाला एक रेजिस्टन्स सांगितला होता. या रेजिस्टन्सला जर पुटनी या ब्रेक केले तर पुट अजून वाढणार आहे असे आपण काल अनालिसिस केले होते. 577 आपण याचे टार्गेट अपसाईडचे सांगितले होते. तर मित्रांनो, आज सकाळी सकाळी 408चा रेजिस्टन्स ब्रेक केला, प्राइस वर गेली, पुन्हा खाली आली, रिटेस्ट केली आणि प्राइसने पुन्हा एक हाय बनवला. 460ला हा ऑप्शन आपल्याला बाय मिळाला. याच्यावरती मी आज एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो सर्वांनी पहा. 40 पॉईंटचा फक्त स्टॉप लॉस होता. 80 पॉईंटचे आपल्याला टार्गेट घ्यायचे होते. 550 पर्यंत तो जाऊन आला आणि आपले टार्गेट हिट झाले. सकाळी सकाळी आपल्याला एक छान पुट साईडला प्रॉफिट पाहायला मिळाले. त्यानंतर मित्रांनो, 12 वाजता बरोबर एक कॉल साईडला आपल्याला चांगला ट्रेड मिळाला. 23,800च्या कॉल ऑप्शनमध्ये आपण जबरदस्त प्रॉफिट कमवले. म्हणजे आपण पुट साईड आणि कॉल साईडला दोन्ही साईडला आज आपण प्रॉफिट कमवलेलं आहे. मित्रांनो, उद्या 1 मे कामगार दिन असल्यामुळे मार्केट बंद आहे. मार्केट डायरेक्ट सोमवारी ओपन होणार आहे. मार्केट गॅप अपनी ओपन होईल की गॅप डाऊन ओपन होईल हे आपण आता सांगू शकत नाही. तर आपल्याला निफ्टी बँक निफ्टीचे सपोर्ट रेजिस्टन्स सोमवारसाठी काय असणार आहे, त्यानंतर आपल्याला कोणता इन द मनी कॉल ऑप्शन किंवा पुट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, याची जर आपल्याला माहिती असेल तर सोमवारी सुद्धा मित्रांनो आपण चांगले प्रॉफिट कमवू शकतो. चला, तर मी तुम्हाला डायरेक्ट स्क्रीनवरती दाखवतो की सोमवारसाठी आपल्याला कशा पद्धतीने अनालिसिस करायचे आहे. तर मित्रांनो, आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहे. मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या मार्केटबद्दल आपण थोडक्यात डिस्कशन करूया. 24,300चा पुट ऑप्शन आज आपण पाहिला की जबरदस्त एक मुवमेंट आपल्याला पाहायला मिळाली. मित्रांनो, प्राइसनी 408चा रेजिस्टन्स या ठिकाणी ब्रेक केला. आपण सांगितला होता, मेन्शन केला होता, तो ब्रेक केला. प्राइस वर गेली, रिटेस्ट केली आणि या कॅन्डलला आपल्याला तो बाय मिळाला. याच्यावरती मी आज एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो सर्वांनी नक्की पहा. याच्याच कॅन्डलच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस होता. 80 पॉईंटचे टार्गेट होते 540चे, ते हिट केले. त्यानंतर दुपारनंतर प्राइस पुन्हा खाली आली. तर आपल्याला मित्रांनो कॉल साईडला सुद्धा एक चांगला ट्रेड मिळालेला आहे. तर कॉल साईडचा ट्रेड आपल्याला कोणता मिळाला ते आपण आता पाहूया. 23,900चा मित्रांनो कॉल ऑप्शन, याच्यामध्ये आपल्याला एक चांगला ट्रेड मिळाला. प्राइस मित्रांनो खाली आली, सपोर्ट घेतला या ठिकाणी. हे पहा, 146चे इथं कॉल ऑप्शननी सपोर्ट घेतला. प्राइस वर आली, रिटेस्ट केली, पुन्हा वर आली. मित्रांनो, या ग्रीन कॅन्डलला आपल्याला बाय मिळाला आणि या सपोर्टच्या खाली आपल्याला स्टॉप लॉस होता 155चा मित्रांनो फक्त स्टॉप लॉस होता. आपल्याला कितीला मिळाला ते तुम्हाला सांगतो. 175च्या जिथं आपल्याला बाय मिळाला. 20 पॉईंटचा फक्त मित्रांनो स्टॉप लॉस होता आणि याच्या अगेन्स्ट आपल्याला मित्रांनो 1:2 टार्गेट होते. म्हणजे 40 पॉईंटचे फक्त छोटेसे टार्गेट होते. परंतु मित्रांनो तो ऑप्शन किती वर गेला ते पहा तुम्ही. 308 पर्यंत वर गेला. म्हणजे पुट साईडला एक सकाळी आपल्याला चांगला ट्रेड मिळाला. त्यानंतर दुपारनंतर आपल्याला कॉल साईडला एक जबरदस्त ट्रेड पाहायला मिळाला. मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण पुट साईड आणि कॉल साईड दोन्ही साईडला चांगलं प्रॉफिट कमवलेलं आहे. तर मित्रांनो, सोमवारसाठी आपल्याला कशा पद्धतीने प्लॅन करता येईल, ॲनालिसिस करता येईल, त्याच्यावरती आता आपण थोडक्यात डिस्कशन करूया. तर मित्रांनो, आता मी निफ्टी 50चा चार्ट लावलेला आहे. त्याच्या आधी मित्रांनो गिफ्ट निफ्टी याबद्दल आपण बघूया. या ठिकाणी बघा मित्रांनो, सेकंड नंबरला गिफ्ट निफ्टी. मित्रांनो, हा आपल्या निफ्टीला रिप्रेझेंट करत असतो. 24,214 आत्ता करंट त्याची व्हॅल्यू चालू आहे, प्राइस चालू आहे आणि आपला निफ्टी 23,997ला बंद झालेला आहे. म्हणजेच 200 पॉईंट आत्ता गॅप अपनी वरती आहे. याचाच अर्थ सोमवारी मार्केट 100% गॅप अपनी ओपन होणार आहे. 200च्या वरतीच मार्केट गॅप अपनी ओपन होणार आहे. तर आपल्याला सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत महत्त्वाचे, ते आपण आता थोडक्यात डिस्कशन करूया. तर मित्रांनो, 24,200च्या वरती मार्केट ओपन होईल. 24,200च्या तिथं मार्केट ओपन होईल.
पहिला सपोर्ट असणार आहे 24,182. या ठिकाणी मित्रांनो बघा सपोर्ट घेतलाय आणि तो सपोर्ट ब्रेक केल्यानंतर मार्केट आज गॅप डाऊननी पडलेलं आहे. त्यामुळे 24,182 सोमवारसाठी आपल्याला एक स्ट्रॉंग सपोर्ट असणार आहे. मित्रांनो प्राइसनी हा सपोर्ट ब्रेक नाही केला, प्राइस वर गेली तर प्राइसला 24,261 हा एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स असणार आहे. कारण मित्रांनो या ठिकाणी पहा प्रिव्हियस प्राइसने या ठिकाणी सपोर्ट घेतलेला आहे बराच वेळा, त्यानंतर प्राइस वर गेली आणि तिथूनच प्राइस ब्रेक करून खाली आलेली. प्राइस जर इथून जर वर गेली तर मित्रांनो 24,261 ही लेवल आपल्यासाठी महत्त्वाची आहे. या लेवलला प्राइस रिटेस्ट करून खाली येऊ शकते. त्यामुळे या लेवलला जोपर्यंत ब्रेक करत नाही तोपर्यंत मार्केट वर जाणार नाही आणि सोमवारी प्राइसने या लेवलला जर ब्रेक केलं तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 24,338चं असणार आहे. हे पहा या ठिकाणी रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि प्राइस तिथूनच खालेली आहे. तर निफ्टीसाठी मित्रांनो सोमवारसाठी 24,261 हा पहिला रेजिस्टन्स असणार आहे आणि त्याला जर ब्रेक केले तर नेक्स्ट रेजिस्टन्स 24,338 असणार आहे. आणि पहिला सपोर्ट मित्रांनो आपल्याला सोमवारसाठी 24,182 असणार आहे आणि या सपोर्टला जर प्राइसने ब्रेक केलं तर दुसरा आपला सपोर्ट असणार आहे 24,046. तर या लेवलला प्राइस येऊन बाउन्स बॅक पुन्हा वर जाऊ शकते सपोर्ट घेऊन. तर मित्रांनो या लेवल्स खूप महत्त्वाच्या आहेत. या लेवल्सला मार्क करून ठेवा. याच्या अकॉर्डिंगच आपल्याला सोमवारी प्लॅन करून इन द मनी कॉल ऑप्शन आणि पुट ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रेड करायचं आहे. तर मित्रांनो हे झालं आपलं बाय साईड आणि सेल साईडचं टार्गेट काय असणार आहे. तर आपल्याला मित्रांनो इन द मनी कोणता कॉल आणि पुट ऑप्शन घ्यायचा आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. 24,200ला जर मित्रांनो मार्केट ओपन झालं तर आपल्याला 24,100चा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यामध्येच आपल्याला ट्रेड करायचा आहे. तर आपण या ठिकाणी स्क्रीनवरती लावूया इन द मनी कॉल ऑप्शन 24,100चा. 5 मेची विकली एक्सपायरी आहे. त्याच्यातच आपल्याला मित्रांनो ट्रेडिंग करायचं आहे. तर त्याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत ते आपण आता डिस्कशन करूया. तर हे पहा मित्रांनो मार्केट जर गॅप अपनी ओपन झाले 185च्या वरतीच मार्केट तुम्हाला 24,100चा ऑप्शन पाहायला मिळेल. पहिला सपोर्ट मित्रांनो 185 असणार आहे तुम्हाला खालच्या साईडला आणि प्राइस जर वर गेली 246 हा तुमच्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे 24,100च्या कॉलसाठी. आणि याला जर ब्रेक केलं उद्या सोमवारी तर तुमचं नेक्स्ट टार्गेट असणार आहे 368. कारण प्रिव्हियस बघा याच लेवलवरनं प्राइस खाली पडलेली आहे. तर सोमवारी जरी मार्केट गॅप अपनी ओपन झालं तर आपल्याला 24,100च्या इन द मनी कॉल ऑप्शनमध्ये ट्रेड करायचं आहे. पहिला सपोर्ट त्याचा 185 असणार आहे. त्याचा पहिला रेजिस्टन्स 246.50 असणार आहे. या रेजिस्टन्सला जर ब्रेक केलं तर नेक्स्ट रेजिस्टन्स 368चा असणार आहे. आणि मित्रांनो जर मार्केटमध्ये जर सेल साईडला मोमेंट आली तर 185ला जर ब्रेक केलं तर 24,100चा कॉल ऑप्शन 161 पर्यंत खाली येऊ शकतो. आणि पुन्हा या लेवलला जर ब्रेक केलं तर तो आजच्या डे लो पर्यंत खाली येऊ शकतो. तर आजचा डे लो किती आहे 80 पर्यंत तो खाली येण्याचे त्याचे चान्सेस आहेत. जर कॉल ऑप्शन खाली आला तर आपल्याला पुट साईडला एंट्री करायची. तर मित्रांनो आता हे झालं कॉल साईडचं आपलं. तर आता पुट कोणता आपल्याला सिलेक्ट केला पाहिजे. तर 24,200ला जर मार्केट ओपन झालं तर मित्रांनो आपल्याला 24,300चा इन द मनी पुट ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. हे पहा 24,300चा ऑलरेडी आपण आज त्याच्यामध्ये ट्रेडिंग केलेलं आहे. तर सोमवारी पण आपल्याला त्याच्यामध्येच जर ऑपॉर्च्युनिटी भेटली तर त्याच स्ट्राईक प्राईजमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. तर याचे सपोर्ट रेजिस्टन्स काय असणार आहेत ते आपण आता आयडेंटिफाय करूया. 310ला आत्ता बंद झालेलं आहे मार्केट. निफ्टी जर गॅप अपनी ओपन झाला
तर हा तुम्हाला खालच्या साईडला गॅप डाऊनने पडताना दिसेल. मे बी 273 हा त्याचा सपोर्ट आहे. यालाही ब्रेक करताना खाली तुम्हाला दिसेल. प्राइस जर वर आली तर 274 हा त्याच्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे पहिला. याला जर ब्रेक केले, मार्केटने रिटेस्ट केले, तर तुम्हाला 408 हे पहिलं टार्गेट मित्रांनो पुट साईडला पाहायला मिळेल. आणि याला सुद्धा ब्रेक केले तर पुन्हा मित्रांनो 577 आजचा जे काय डे हाय बनवला आहे तिथपर्यंत प्राइस जाण्याचे पुट साईडचे चान्सेस आहेत. तर सोमवारी मार्केट गॅप अपने ओपन झाले तर शक्यतो आपल्याला कॉल साईडलाच ट्रेड घ्यायचा आहे. पुट साईडचे ट्रेड अवॉइड करायचे आहेत. जर मार्केटमध्ये जर न्यूज आली, मार्केट सेल साईडला गेले तरच आपल्याला पुट साईडला ट्रेड करायचं आहे. आणि पुट साईडचे हे सपोर्ट रेजिस्टन्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि याच सपोर्ट रेजिस्टन्सच्या माध्यमातून आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचं आणि छोटंसं स्टॉप लॉस लावून आपल्याला जास्तीत जास्त मोठं टार्गेट घेण्याचा आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे. तर मित्रांनो हे झाले आपले निफ्टीचे. आता आपण बँक निफ्टीबद्दल डिस्कशन करूया. निफ्टीचे आता आपण पुट आणि कॉल साईडचे सपोर्ट रेजिस्टन्स पाहिले आणि निफ्टीचे पण पाहिले. तर आता आपण बँक निफ्टीचे थोडक्यात पाहूया आपण मित्रांनो. मित्रांनो अर्थातच बँक निफ्टी सुद्धा गॅप अपने ओपन होईल. 55,277च्याच वरती बँक निफ्टी उद्या आपल्याला गॅप अपनी सोमवारी दिसेल. पहिला त्याला सपोर्ट 55,277 असणार आहे. याला जर ब्रेक केले, काही न्यूज आली तर त्याचे सेल साईडचे टार्गेट पहिले असेल 55,072 असणार आहे. आणि याला सुद्धा जर ब्रेक केले तर 54,787 पर्यंत बँक निफ्टी तुम्हाला सोमवारी खाली येताना दिसेल. तर मित्रांनो हे झाले सेल साईडचे टार्गेट. बँक निफ्टीला आता रेजिस्टन्स काय असणार आहे ते पाहूया आपण. तर मित्रांनो 55,277 हा सपोर्ट आहे. प्राइसने या ठिकाणी सपोर्ट घेतला तर त्याला वरच्या साईडला काय टार्गेट आहे ते आपण आता पाहूया. तर मित्रांनो वरच्या साईडला बघा पहिलं टार्गेट तुम्हाला असणार आहे 55,764 गॅप अपने ओपन झाला, सपोर्ट घेतला तर पहिलं टार्गेट तुमचं 55,764 असणार आहे. या ठिकाणी मित्रांनो सपोर्ट घेतलेला आहे आणि तो सपोर्ट ब्रेक करून प्राइस खाली आलेली आहे. तर ही लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्स असणार आहे सोमवारसाठी बँक निफ्टीला. आणि या लेवलला जर त्याने ब्रेक केलं, पॉझिटिव्ह न्यूज असेल मार्केटमध्ये, तर नेक्स्ट टार्गेट मित्रांनो 56,170 असणार आहे. हा सेकंड रेजिस्टन्स आपल्यासाठी बँक निफ्टीमध्ये असणार आहे. हा पहिला रेजिस्टन्स असणार आहे. तर मित्रांनो आता याचे इन द मनी कॉल ऑप्शन्स, पुट ऑप्शन्स काय असणार आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. तर मित्रांनो आता बँक निफ्टी आता समजा 54 आत्ता बंद भाव त्याचा 54,863 आहे. आता आपण असं समजूया 55,300च्या तिथं जर बँक निफ्टी ओपन झाला, 55,200 हा इन द मनी कॉल ऑप्शन आपल्यासाठी असणार आहे. आणि 55,400 100 पॉईंट खालचा आणि 100 पॉईंट वरचा आपल्याला डिफरन्स ठेवायचा आहे. आणि त्याच इन द मनी कॉल आणि पुट ऑप्शनमध्ये आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने निफ्टी बँक निफ्टीचे आपण ॲनालिसिस केलेले आहे. आणि सोमवारसाठी आपल्याला याच्याच अकॉर्डिंगली प्लॅन करून ट्रेड एक्झिक्यूट करून सोमवारी पण आपल्याला चांगलं प्रॉफिट कमवायचं आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनेलवर नवीन असाल आस्था स्टॉक मराठी आहे आपल्या यूट्यूब चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून माझे स्टॉक मार्केट आणि फायनान्स रिलेटेड सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुन्हा एकदा मित्रांनो उद्या कामगार दिन असल्यामुळे सर्वांना कामगार दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र.